अच्छा ठीक आहे. अजून कोण आहे? हा कोण कोण होतं ज्यांना बोलण्यासाठी त्यांनी हात वर केलेला? कोण होता अजून? तू केलेलं असं चालेल ना तुला? नक्की नक्की ठीक आहे. हा घे माईक घे. हॅलो भाऊ, काय नाव आहे? भरत. कन्सेंट आहे तुझ्याशी बोलू शकतो आपण? हा पार्ट युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे. चालेल तुला? ठीक आहे. काय करतोस तू भरत आयुष्यात? सलोन आहे माझं. माईक जवळ. अरे सलॉन आहे तुझं? तू आलायस का आधी पण? नाही. अच्छा ठीक आहे. आणि कुठे आहे तुझं सलॉन? दिव्यामध्ये आहे. अच्छा, मग तू हसलास काय बोलून? लांब आहे ना खूप. अच्छा लांब आहे म्हणून. आणि मग कसं युनिसेक्स आहे? हा, युनिसेक्स आहे. अच्छा. आणि कशा टाईपचे कस्टमर्स येतात तुमच्याकडे? म्हणजे छपरी येतात? नाही चांगले सगळे. चांगले. अच्छा, म्हणजे एकदम फॅन्सी सलॉन आहे तुमचं? सलॉन आहे की सलून आहे? आज फरक असतं ना. एक असतं ज्याच्यात विराट कोहली, क्रिस्टियानो रोनाल्डो सगळ्यांचे फोटो असतात आणि त्यांना काही कापता येत नाही. तसं नाहीये. तुमच्या काय सलॉनचं नाव काय? राज सलोन आहे. राज. हां, राज कोण आहे? ते माझंच निकनेम आहे. अच्छा. आणि बाजूला कोण आहे? फ्रेंड. फ्रेंड बोलू ना. युनिस आहे. हा, खरं सांगा मला. राज म्हणतात तुला प्रेमाने का? असं पण युजली थोडं निकनेम थोडं आसपासचं असतं ना. भरत आणि राज खूप वेगळं वेगळं वाटतं. एकत्रच नाव आहे माझं पण. अच्छा, तुझं नाव भरतराज आहे? हां. अरे हेवी नाव आहे रे फुल. अच्छा. आणि किती हेअरकटचे किती रुपये घेता तुम्ही? 180. 180 घेता. आणि दाढी करायचे? 100. अच्छा. आणि गोट्या का? नाही जोक. आणि कधी असं काही कांड वगैरे झालं तुमच्या सलॉनमध्ये? कोणत्या कस्टमरने काही गोष्ट ढापली किंवा त्याने पैसे नाही दिले, असं कधी झालं काय? नाही, असं कधीच नाही झालंय. नाही. आणि मुलींचं सेक्शन सेम आहे? हां, म्हणजे मुलं मुली फक्त बाजूबाजूला? हेअर साठीच आहे मग अजून काय? ते. बाकी फेशियल वगैरे ते तसं नाही. फेशियल वगैरे नाहीये, फक्त हेअर कट करता तुम्ही? कलर, बियर्ड? हां, बियर्ड करता. अच्छा. बाकी फेशियल वगैरे नाहीये. पण मी तेच विचारतो, जसं आम्ही जिकडे जातो अशा 4 चेअर असतात बरोबर ना? 4च आहेत. 4 असतात बाजूबाजूला हा. बरोबर. आता समज मी बसलोय तर माझ्या बाजूच्या चेअरवर मुलगी बसू शकते तुमच्या सलॉन मध्ये? बसू शकते. ठीक आहे. पण काय सीन होतं, जसं माझे केस कापले की मी बोलतो आता कानात बोटं टाक, तसं सगळं होतं तुमचं? मशीन. हा, मशीननेच? तू काय डायरेक्ट बोटं टाकतोस का? हा, काय असतात अंकल लोक करतात. मग ते असे म्हणतात ना काखेतले केस काढ. ते नाही. काखेतले केस काढ. त्यासाठी आम्ही ट्रिमर सेल करतो. ट्रिमर सेल करता तुम्ही सरळ? कितीला विकता? आणि ट्रिमर जसे डिपेंड ना, आता म्हणजे वेगवेगळे येतात. अच्छा. आणि मुलींचे केस कोण कापतं? मी आहे, माझा भाऊ आहे. अच्छा, तू हेअरस्टायलिस्ट आहेस? हा. काय बोलतोस? आणि मग सगळे मुलंच आहेत मुलींचे केस कापणारे पण? नाही, एक मुलगी पण आहे. मग ती कोणाची केस कापते? मुलींचे. पण आता तर तू म्हणालास तू मुलींचे पण कापतोस? हा. अच्छा, म्हणजे कोणी कोणाचेही कापतो तिकडे? अरे म्हणजे असं जेंडर बेस्ड डिसिजन नाहीये, बरोबर ना? बरोबर की नाही? हा, बरोबर. तू एक मिनिट, तुला कन्फ्युजन आहे का? नाही, म्हणजे तर ती मुलगी आहे तर ती ऑब्व्हियसली मेलचं तर नाही करत, ती फिमेलच करते सगळे. ऑब्विस काय ह्याच्यात? आणि माझा तू मुलींचे कापू शकतोस आणि मुली ऑब्विसली मुलांचे नाही कापू शकत. प्रेफर करतात की नाही मेन्सने कापलं तर चांगलं होणार असं मुलं एक्सपेक्ट करतात. कोण आहे ती तू मुलं? नाही, मुली. अच्छा, मुली एक्सपेक्ट करतात. अच्छा, मुलींना हवंय की मुलांनीच केस कापावेत? तुम्ही काय स्वतः जेंडरला सपोर्ट नाही करत आहे का? असं होतं. आणि मग तू काय? आणि नाही तिला नको देऊस. ठीक आहे. आणि कधी खूप हॉट मुलगी आली आहे केस कापायला? दिवे लावलेस मग तू? नाही, माझे क्लायंट आहेत ना, मग असं. क्लायंटला हॉट नजरेने नाही बघत तू? नाही, शटर बंद केल्यानंतर तरी पण नाही, तेव्हा पण ना मग क्लायंट संपले. नाही अरे संपले माहिती ते. पण तेव्हा विचार येतो ना, खमॉल रे, खरं सांगा मला. नाही काय मग ती कापते? अच्छा. नाही, असं कधीच नाही होत? नाही. आणि जे तुमच्याकडे जे पण हेअरस्टायलिस्ट आहेत त्यांना तुम्ही सॅलरी देता की कटवर असतात ते लोक? एक आहे माझा फ्रेंड, त्याला आम्ही पर्सेंटेज देतो, बाकी सर्वांना सॅलरीवरती. अच्छा. मग ते लोक झोल नाही करू शकत काही? नाही, बिलिंग सिस्टम आहे ना. अच्छा. बिलिंग म्हणजे? मी प्रॉपर बिल करतो प्रत्येकाचं, मध्ये झोल अच्छा. पण तू पूर्ण वेळ तिथे असतोसच? तू नाही आहेस तेव्हा? भाऊ आहे माझा. अच्छा, दोघांपैकी एक जण असतोस. आणि जर भावाने झोल केला चालेल का? सख्खा भाऊ आहे तुझा? सख्खा भाऊ. भावाबद्दल असं बोलतोस तू? सख्खा भाऊ आहे. अच्छा. आणि ही कोण आहे बाजूला जी आहे? कशी मैत्रीण झाली तुझी? सलून मधलेच फ्रेंड आहेत.
आता तू म्हणालास कस्टमर आहे माझ्यासाठी. हा मग मग ही कोण आहे सलून मध्ये? ॲज अ क्लायंट म्हणूनच आलेले. ना शरम अरे ना हया. पण चुकीचं काहीच नाही केलं चुकीचं ना. खूप आहे. कसं? कस्टमर बिल पर्यंतच असतो. स्टँडअप कॉमेडी शो पर्यंत कसा आला कस्टमर? इथे केस कापतोय आम्ही. तिनेच तिकीट तिचे book केस केलंय. कापूया काही आणा. थोडे थोडे केस कापूया. अरे तिचे नाही कोणाचे काप. तर इकडे तू पहा आणि सर्वात कोणाचे वाटतात तुला की कोणाचे केस थोडे चांगले तू करू शकतोस? हा एकदम जे कोण अग्री असेल. ह्याची बघ ना, ह्याची बघ, हे कोरडे केस नाही, ह्याची करली आहे ना, तो नाही कापत मला. कोणाचे वाटतंय तुला? तू सांग. मी सांगू? कैची माग बाई, कैची मिलेगी? हा ठीक आहे बघूया हा काहीतरी करूया ना, मजाच येईल आज. अरे मी तुला पण मेसेज केला. काय की माझे केस कापायला येतोस? नाही हेअर सेट करून देईल असं, पण मला काय रिप्लाय नाही आला. अरे यार सॉरी यार. ठीक आहे. ऍक्च्युली खूप मेसेजेस येतात ना, त्यामुळे मी इग्नोर करतो. नाही थट्टा करतोय ठीक आहे. मला तर हाच वाटतं हेच. हा तू केस कापायला किती रुपये देतोस? हां 150 देतोस. 180 आहेत त्याचे, ते 180 मी भरतो, प्लस मी तुला 500 रुपये देतो. ठीक आहे, पण हा काहीतरी कापणार तुझे आता. काय कशी वाटते? आयडिया चांगली वाटते सगळ्यात. अरे आपण ती रील टाकू ना अशी, तू असं आणि मस्त आणि सगळं होते. ओ हा एवढा स्मार्ट कसा वाटायला लागला, किंवा असं वाटेल हा स्मार्ट एवढा काही होऊ शकतं. ठीक आहे, आणायला गेलाय तो कैची. ठीक आहे, जर कैची नाही भेटली तर रेझर आहे. हा मजा येईल ना, मजा येईल. काय 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 बाकीचे? अरे काय नाही इकडे मुंडन होऊन जाईल असतं. तुझं मुंडन झालंय कधी? ना अरे मग होईल ना, आज करू ना, डेब्यू करून तुझं मुंडनच नाही झालंय. करावं लागणार आहे आपल्याला. तुझ्या मामाला फोन कर, बोल लाडू घेऊन यायचे, डोक्याला लाडू आपल्या टाकतात ना त्याचे. करू ना करू. अरे घरी ओळखणार नाही तुला. घरी आई बाबांना आवडतात ते केस. मग मुंडन आईबाबांच्या विरोधात नाही जायचं आपल्याला. ठीक आहे, कापून टाक. आली अरे हा ठीक आहे. तो माझ्या मते कोयताच घेऊन येईल आता. आणि जसे तुझे केस आहे ना, मला वाटतं ते लागेल, ते गार्डन मध्ये असतं ना ते, ती मशीनच फिरवली डोक्या, त्याची फाटली आता. अरे एक मिनिट, तू तर स्पेशलिस्ट आहेसच ना, पण मी नाहीये. तर आपण काय करूया, मी थोडे कापतो आणि मग जे खराब होतील ते तू नीट कर. नाही त्याचेच केस कापायचे ना, अजून कोणाचे कापणार? त्याला चालेल ना तुला? बाजूकडे थोडे कापूया. हा मी पूर्ण प्रयत्न करेन. मी लॉकडाऊन मध्ये खूप कापलेत. एक मिनिट, एक व्हॉलेंटियर लागेल. मित्र तू ये इकडे. हा तू असा माईक माझ्या समोर पकड फक्त. ठीक आहे. हा काय करू एक असं तू असं याचे कापूया. हे कापू, पाठचे कापू, खालचे काप म्हणतोय काय? तू हेअरस्टाईलिस्ट ना, तू सजेस्ट कर काय करू, कशी कट मारू? मी डोळे बंद करून कापू? अरे हा सॉरी कस्टमर उभा आहे. हेअरस्टाईलिस्ट तुझा हेअरस्टाईलिस्ट बसलाय. हा बस साहेब बैठो. एक मिनिट ना. माझ्यासाठी काढलेला मी. तू हेअरस्टाईलिस्ट आहे म्हणतो, तुम्ही का डिसाईड केलंय? हा मी काय करू, तू सांग, तू काहीतरी सांग ना मला. थोडेसेच कापू ना? हा थोडेसेच कापणार मी. ए मूच कापूया. मूच माझ्या होते तेवढी चांगली नाही. तू थोडी ती वाटते. मी आता बोल नाही शकत जे शब्द आहे तो. मूच कापूया. मूच तर लगेच येते. मी एक साईड कापतो, तू एक साईड कापायची. मग तू ठीक आहे. हा इव्हनच कर. हा ठीक आहे. हा ए प्लीज प्लीज थोडा. काय किस करायचे काय? असं काय रे बघ. पहिल्यांदा कोणत्या पुरुषाच्या एवढं जवळ जातो. ओठ फाटेल ना.
हे चांगला वाटतोय हा. हे आता बाकीचं तू कर. हा हे हॉट वाटतोय रे. आता दिसत नाही. हा 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 कडक रे. एक साइडची पूर्ण काप ना. एक साइड तू असं नको. तो म्हणेल तू हसू नकोच. शोभन कधी किस केलंयस कोणाला? मग याला कर ना आता. चांगला वाटतं ना लुक. चांगला आहे. चांगला वाटतोय लुक. हो टाळ्या वाजवा एकदा याच्यासाठी. आहे तुझे. हा हे घे 500 रुपये तुला, कारण तू एवढं कॉम्प्रोमाइज केलंस. ठीक आहे. आणि हे 500 रुपये तुला फॉर दी हेअरकट. आणि हा तुझं काय होतं नाव? भरतराज नाही, तुमच्या सलॉनचं नाव काय? इन्स्टा आयडी आहे राज सलॉन. ठीक आहे. राज सलॉनला इन्स्टावरती फॉलो करा. ठीक आहे. बाकी युट्यूबवर पाहतीलच लोक. ठीक आहे. थँक्स लॉट भाऊ. थँक्स. काय काय होतंय ना इकडे. पण आपल्याला दिली असते ना 2000 मिळाले असते तुला. आणि मग त्यानंतर त्याने गोट्या पण गाजवल्या असत्या. ते मागच्याने 2000 मध्ये बोललेला ना तो. पण एकच गोटी. हा ठीक आहे. एकदा दोघांसाठी टाळा वाजवा.